निवडणूक निर्णय अधिकारी 42 सोलापूर अ जा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ या विभागाकडून मतदान ओळखपत्र वितरण करण्यासाठी या विभागाकडे दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी निवडणूक नायब तहसीलदार 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ पाठवण्यात आले होते। माननीय पोस्ट मास्टर एस.जी. गुरु नानक नगर पोस्ट ऑफिस सोलापूर जिल्हा सोलापूर 413003 त्या अनुषंगाने या कार्यालयाकडून ओळखपत्र वाटण्यास दिरंगाई करून 42 लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडावा या हेतूने संबंधित पोस्ट अधिकारी व वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांनी जाणून बुजून येथील कार्यालयातील ईपीसी कार्ड वितरण केलं नाही, इलेक्शन पीव्हीसी कार्ड वितरण केलं नाही, संबंधित ईसीपी वाटप न केल्याबाबतचा जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरं देऊन तिथं गेलेल्या समाजसेवकांना नागरिकांना दमदाटी करून हाकलून देण्यात आले। तिथून काही नागरिकांनी फोटोग्राफी व व्हिडिओ काढले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर तेथील अधिकारी गुरु नानक नगर येथील पोस्ट ऑफिस मधून संपूर्ण राहिलेल्या ईपीव्हीसी कार्ड मतदान ओळखपत्र पळवायच्या स्थितीत असून तेथील पोस्ट ऑफिस मध्ये साधारणतः 5000 ओळखपत्र शिल्लक आहेत। कृपया वेळेस या ओळखपत्राची संबंधित कार्यालयाकडे घेऊन येणारा शासनाचं नुकसान थांबवा व अशा बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करावी अशी नम्र विनंती। 42 लोकसभा निवडणुकीच्या आधी गुरु नानक चौक येथील पोस्ट ऑफिसचा काळा बाजार जेणेकरून जाणून बुजून मतदानाचा ओळखपत्र ज्या पोस्ट ऑफिसचं काम होतं, ज्या अधिकाऱ्यांचं त्यांनी त्या मतदाराला ज्यांचं ओळखपत्र त्यांना पोहोचवण्याचा हा त्यांचं दायित्व होता, त्यांनी ते पूर्ण न करता जाणून बुजून मतदानापासून वंचित राहावं व त्या लोकांना त्यांचा मतदान कार्ड पोहोचू नये हे षडयंत्र काही अधिकाऱ्यांनी मिळून रचलेलं आहे। असा काळा बाजार आमच्या निदर्शनात आला असता आमचे माहितीचे अधिकारी श्रीकांत कोळी यांनी ज्यावेळेस पोस्ट ऑफिसला गेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांना एका दोघांना त्यांचा ओळखपत्र पोहोचलं नाही हे चौकशी करण्यास गेले असता त्या ठिकाणी आमच्या निदर्शनात असं आलं की त्या लोकांनी 5 ते 6 हजार वितरण करण्याचं तसंच ठेवलं आहे। त्या लोकांनी वरती असं पोच केले की आम्ही हे ओळखपत्र आम्ही संबंधित त्या व्यक्तीला आम्ही पोच केलं आहे। हे काळा कारभार आमच्या निदर्शनात आला असून आम्ही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। मग आम्ही आयुक्तांना भेटून हा झालेला काळा बाजार त्यांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे। संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। व एकीकडे महाराष्ट्र शासनाचा असा धोरण असतो की नागरिक कोणीही मतदानापासून वंचित राहू नये व एकीकडे मात्र ह्याचा काळा बाजार होतो। गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही गुरु नानक नगर पोस्ट ऑफिस येथे गेले असता हजारोंच्या संख्येने ओळखपत्र न वाढता मतदानाचे ओळखपत्र न वाढता मतदान आयुक्त आणि इलेक्शन आयुक्तांची फसवणूक करून ज्या काही अधिकाऱ्यांनी हा भोंगळ कारभार केला आहे त्यांच्यावर तात्काळातल्या तात्काळ बडतर्फाची कारवाई व्हावी। संबंधित ओळखपत्राची विल्हेवाट लावण्याची ही त्यांचा प्रयत्न असून आज आम्ही श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास भाऊ संघा यांच्याशी संपर्क केला असता श्रीनिवास भाऊने आम्हाला कलेक्टर साहेबांकडे आणून आमची व्यथा आणि जे काही झालेला काळा बाजार कलेक्टर साहेबांसमोर आम्ही मांडून कलेक्टर साहेबांना सांगितलं की सदरचे ओळखपत्र संपूर्ण त्याची विल्हेवाट लावू नये व संबंधित ज्यांची ओळखपत्र आहे त्यांच्यापर्यंत वितरित करावा अशा आणि धोरणाचे अशा आशयाचं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो व अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेबांची भेट झाली।